Good morning, my dear student. In last lecture, we have to learn about the introduction part of the electrostatic. This is the new chapter in this semester. Okay. So today we will discuss about some important topic regarding this chapter, such as the atomic structure. First, to try to understand in this lecture atomic structure. Atomic structure is a basic building block, smallest tiny particle, a basic building block particle actually. In this chapter, we are also going to discuss about the charge conservation law, what do you mean by conservation, and also discuss about the property of charges. Like this topic we will discuss in this lecture. Okay. तर आपल्याला माहिती आहे मागच्या लेक्चर मध्ये we are discuss some historical background of that charge or atom. म्हणजे आपण मागच्या लेक्चरला चार्ज आणि ॲटमच्या संदर्भातलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय केलं, थोडंसं चर्चा केली त्या संदर्भानं. आता ॲटमचं स्ट्रक्चर काय असतं अगदी वेळ न घालवता मी लगेचच स्क्रीन शेअर करणार आहे. लगेच मी स्क्रीन शेअर करतोय अगदी वेळ न घालवता, म्हणजे आपला 11 वाजता आपला लेक्चर बंद होईल, त्यानंतर शक्यतो कोणी जॉईन करू नका. लगेच मी स्क्रीन शेअर करतोय वेळ न घालवता. तर सर्वात अगोदर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक समजून घेण्यापूर्वी आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर समजून घ्यावा लागेल मित्रांनो. ॲटॉमिक स्ट्रक्चर काय, त्यानंतर आपण त्या संदर्भानं थोडंसं बोललं म्हणजे लक्षात येईल. What types of the atomic structure? If we understand very clear cut, then we can easily understand next concept, that means the electrostatics conservation law, transfer of electron, charge of electrons, or properties of electrons, proton, neutron. In simply way called as the property of charges. We can easily understand if you can understand clear cut the atomic structure first. So first of all we have to discuss about here the atomic model. Here we can see that on your screen, म्हणजे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता का एक ॲनिमेशन केलेली एक डायग्राम तुमच्या समोर आहे. ज्या डायग्राम मध्ये तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन दिसत आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे ॲटमचं स्ट्रक्चर आहे. आणि ॲटम आपण कशाला ॲटम बोलतो, आता मागच्या लेक्चरला पण आपण डिस्कस केलेलं आहे. एखाद्या पदार्थाचे जर तुम्ही छोटे छोटे भाग करत गेले तर भाग करत असताना त्याच्या बॉटम लेवलला गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल एका बॉटम लेवलला त्या पार्टिकलचे 2 तुकडे आपल्याला करता येत नाही. This particle cannot be divided into 2 parts in further, म्हणजे पुढे तो 2 भागांमध्ये विभाजित होऊ शकत नाही. असा असणारा तो जो कण आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ॲटम. मराठी मधला शब्द आहे अणू. जर 2 अणू जोडले तर मॉलिक्युल्स तयार होतात. असंख्य जर अणू किंवा मॉलिक्युल्स जर एकत्र आले तर पदार्थ तयार होतो. पदार्थ तयार होतो म्हणजे मॅटर निर्माण होतं. इंग्लिश मधला शब्द मॅटर, आपला व्यवहारातला नाही मित्रांनो. याचं मॅटर त्याचं मॅटर असा तो शब्द नाही. मॅटर म्हणजे पदार्थ. पदार्थ म्हणजे कसं, जे डोळ्यांनी तुम्हाला दिसतं ना मित्रांनो, त्या सर्व गोष्टीला फिजिकल क्वांटिटी म्हणतात. त्याला म्हणतात मॅटर. मॅटर निर्माण होतो. पण ही मॅटर निर्माण होण्याचं सर्वात प्रमुख
मूळ कोण आहे, तर मूळ आहे तो अणू, त्याला म्हणतात फंडामेंटल. फंडामेंटल कॉन्स्टिट्युएंट म्हणजे तो घटक आहे. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय, घटक आहे पदार्थ निर्माण करण्याचा. जर तुम्हाला ॲटम बनवता आले, जर तुम्हाला ॲटम बनवता आले, जर तुम्हाला ॲटमवर जर होल्डिंग करता आली, तर जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही बनवू शकता. हा अजून तरी आपल्या हातात एवढं तंत्र एवढी टेक्नॉलॉजी आलेली नाहीये की आपण स्वतः ॲटम बनवू शकतो किंवा वेगळा एखादा पदार्थ निर्माण करू शकतो. आपण काय करतो, मिक्सिंग करतोय. आपण वेगवेगळे काय करतोय, प्रयोग करतोय, वेगवेगळे ॲटम एकमेकाला जोडून नवीन पदार्थ निर्माण, पण आपण नवीन ॲटम निर्माण करत नाही, हे लक्ष द्या. तर ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं, सर्वात अगोदर आपल्याला बोलायचं ॲटमच्या स्ट्रक्चर बद्दल. ऑलरेडी वी हॅव टू लर्न फ्रॉम 5 to 10 स्टँडर्ड, म्हणजे आपण 5वी पासून 10वी पर्यंत शिकलेलो आहोत. व्हॉट टाइप्स ऑफ द ॲटम. atoms is made up of the proton, neutron and electron. In the charges, the proton are situated in central part of that atom. Electrons are revolving around the nucleus with elliptical or orbital path. These electrons are located in this atom in different energy levels. One more particle also present in atom. It is called as the neutron. This name indicates that it has no charge on it. That means it is a chargeless particle, but it is also present in atom in centrally part. That means the center of an atom is made up of the two charges named as the proton and neutron. Okay, that means the atom has positive or negative charges also. It has positive or negative charge. How many charge he has, त्याच्याकडे किती चार्ज असतात, तो किती चार्ज सांभाळतो. So it has equal amount of negative and positive charge. That means this atom are electrically neutral. आता हे इंग्लिश मध्ये मी सांगितलं मित्रांनो, याचा काय अर्थ होतो या अगोदर समजून घ्या. याचा अर्थ अतिशय सोपा आहे, अजिबात घाबरून जायचं नाही. आपल्याला हे लेक्चर चालू असताना अजिबात घाबरून जायचं नाही. सर काय बोलताय कधी कधी लक्षात येईल, होतं तसं सुरुवात आहे आपली, आणि फार काय अवघड नाही. याला मी काय म्हणतो, ॲटम. आता जे मी बोललो ना तेच मी पुन्हा सांगणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज द ॲटम. ओके, इथे मी लिहितोय ॲटम. याला आपण ॲटम म्हणतो. या सर्व स्ट्रक्चरला आपण ॲटम म्हणतो. त्या ॲटम मध्ये काय असतं, त्या सेंट्रल पार्ट मध्ये काय असतं मित्रांनो, प्रोटॉन. इथं काय असतो, प्रोटॉन म्हणजे पी. आणि हा जो रिव्हॉल्व होतोय, हा दिसतो तुम्हाला, ब्लिंक करतो, ब्लिंक. हा ब्लिंक करत असताना याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन. दिस कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कशाने दाखवला जातो, स्मॉल ई ना इलेक्ट्रॉन दाखवला जातो, आणि पी ना कॅपिटल पी असेल, स्मॉल पी, शक्यतो स्मॉल पी वापरतो. स्मॉल पी ना काय कॅपिटल पी दाखवतो. पी ना काय दाखवला जातो, प्रोटॉन दाखवला जातो. आणि न्यूट्रॉन याच्या आतमध्ये असतो, तो कशाने दाखवला जातो, एन ने दाखवला जातो. म्हणजे ॲटम मध्ये काय असतं, तर सिम्पली एक फॉर्म्युला ॲटम मध्ये असतो, पेन. हे कायम लक्षात ठेवा बरं की ॲटम मध्ये कोणकोणती पार्टिकल असतात. जर उत्तर विचारलं तर तुम्ही सांगायचं ॲटम मध्ये असतो पेन. पेन म्हणजे काय, पी म्हणजे प्रोटॉन, ई म्हणजे इलेक्ट्रॉन, आणि एन म्हणजे काय, न्यूट्रॉन. पी म्हणजे प्रोटॉन असतो, बरोबर, प्रोटॉन आणि पॉझिटिव्ह, बरोबर. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह, आणि न्यूट्रॉन म्हणजे ऑलरेडी न्यूट्रॉन म्हणल्यानंतर काहीच नाही, बरोबर. या पद्धतीनं काय असतं, त्याच्यात चार्जेस असतात. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला ते सोपं जातात. प्रोटॉन मध्ये काय असतं, आपण जर आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण अगदी सोप्या पद्धतीनं सांगू शकतो. ओके, ठीक आहे. तर हे झालं ॲटॉमिक स्ट्रक्चर. या ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये मित्रांनो बघा, जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात. आता हा इलेक्ट्रॉन आहे, हा
काय असतो, रिव्हॉल्व्ह होत असतो. या डायग्राम मध्ये आपल्याला रिव्हॉल्युशन दाखवणं शक्य नाही, पण हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते काय होतात, रिव्हॉल्व्ह होत असतात वेगवेगळ्या मार्गाने. आता इथं बघा दोन ऑर्बिट आहेत, दोन कक्षा आहेत. ऑर्बिट म्हणजे दोन पाथ आहेत सर्क्युलर. पहिल्या पार्ट मध्ये दोनच बसतात, दुसऱ्या पार्ट मध्ये 4 किंवा 8 बसतात, तिसऱ्या पार्ट मध्ये 8 किंवा 16 बसतात. म्हणजे तो फॉर्म्युला आहे. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस येईल आपल्याला सेमीकंडक्टर नावाचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण तो शिकू ॲटॉमिक स्ट्रक्चर. पण आपल्याला जनरली आणि एक बेसिक आयडिया असावी इलेक्ट्रोस्टॅटिक शिकत असताना, म्हणून मी ॲटॉमिक स्ट्रक्चर बद्दल थोडंसं बोलतोय. म्हणजे केंद्रकापासून म्हणजे सेंटर पासून जसजसं ऑर्बिट बदलत जातात तसतशा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय होते, बदलत जाते. लक्षात घ्या, सेंटर पासून जसजसं पुढे जातो. आणि आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपला मेन इंटरेस्ट कशात आहे, चार्जेस मध्ये. चार्जेस म्हणजे कोणते, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, या चार्जेस वर आपला फोकस आहे. या चार्जच्या संदर्भाने आपण अभ्यास करणार आहे, म्हणून आपल्याला तो चॅप्टर शिकायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं. आता जर मी प्रश्न विचारला तर तुमच्या माझ्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे का रे मित्रांनो, काय उत्तर द्याल? उत्तर काय देऊ शकता बरं तुम्ही? तुमच्या माझ्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे का? काय उत्तर देशाल बरं मित्रांनो? आहे का कोण उत्तर? तो उत्तर असं आहे तर तुमच्या माझ्यामध्ये सर्वांमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन हे असतात. अगदी तुमच्या समोर जो स्क्रीन आहे त्यात सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. तुमच्या शरीरात आहे, तुमच्या आजूबाजूला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात तिथे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. कदाचित कोणी घरामध्ये असेल, ते घर सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनने बनलेले आहे. म्हणजे थोडक्यात ते कशाने बनलेले आहे, ॲटमला बनलेले. ॲटम नसेल तर एखादी वस्तू आपल्याला दिसणार नाही, म्हणून ते कशाने बनलेले आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बनलेले. ती दिसण्यास जोखी होते, मॅटर मध्ये ती दिसते थोडक्यात. आणि काही गोष्टी दिसत नाही, आता हवा आहे पण त्याच्यात हवेमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे, पण ते फार बारीक आहे, फार मायक्रोस्कोपिक त्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला ऑब्झर्व होत नाही उघड्या डोळ्यांनी. जर आपल्याकडे विशिष्ट टेक्नॉलॉजी असेल, त्या पद्धतीची जर मायक्रोस्कोप असेल तर आपण हवेतले सुद्धा प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा संदर्भातला अभ्यास करू शकतो. ओके, स्ट्रक्चरचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे, हा झाला ॲटम. ॲटम मध्ये ह्या गोष्टी असतात. आता आपल्याला जो चॅप्टर शिकायचा आहे त्या चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो इलेक्ट्रोस्टॅटिक. आपल्याला जो चॅप्टर शिकायचा आहे त्या चॅप्टरचं नाव काय, इलेक्ट्रोस्टॅटिक. आता इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बघा, आपला जो चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक, तर त्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये एक मिनिट, ते जे मी दाखवलेलं होतं ते मी रब करतो. ठीक आहे, मागच्या लेक्चरला पण मी सांगितलेलं या संदर्भानं, ह्याही लेक्चरला आपण बोलतोय. तर इथं बघा काय दिलेलं आहे, when an object such as a glass rod, when an object such as a glass rod is rubbed on silk cloth, then some electron from glass get transferred to the silk. For the moment both material carries small electric charge, the glass as it is a loss electron and it becomes a positively charged, and silk has its the gain electron becomes a negative charge. What happened here? What say here? Listen carefully. म्हणजे आपण एक ग्लास रॉड घेतला, मी मागच्या वेळेसही त्याचं एक्झाम्पल दिलं. जर आपण एक ग्लास रॉड घेतला, तो ग्लास रॉड जर आपण एखाद्या सिल्क क्लॉथवर जर रब केला, सिल्क क्लॉथ आहे त्याला त्याच्यावर जर रब केला तर आपल्याला असं लक्षात येतं का हा ग्लास रॉड जर तुम्ही स्मॉल पीस ऑफ द पेपरच्या जवळ नेला, they can get attract to
toward the glass rod. What happened there? The small pieces of paper get attract toward the glass rod. म्हणजे ग्लास रॉड कडे काय होतात, अट्रॅक्ट केले जातात किंवा ग्लास रॉड कडे आकर्षित केले जातात. असं का घडतं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? याच्या मागचं काय कारण असू शकतं मित्रांनो? द मेन reason or answer of this question is that the transfer of charges. What happened here? या घटनेत काय का घडतं, असं का घडतं? ते पीसेस का तिथं अट्रॅक्ट होतात याचं सर्वात महत्वाचं कारण ते म्हणजे काय आहे, तर ते आहे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. बघा इथं आलेलं, म्हणजे जे आपण इथं वाचतोय तेच आपण एक्सप्लेन करतो. एवढं सोपं आहे बरं का, फार काही अवघड नाहीये. आणि ते चार्जेस कसे ट्रान्सफर होतात बघा, हे दिसतं इथं ग्लास रॉड आहे, ग्लास रॉड मधून इलेक्ट्रॉन काय झालेले, ट्रान्सफर झालेले. म्हणजे आपल्याला ते दिसू शकतात, फार काही अवघड नाही त्याच्यामध्ये. या पद्धतीनं काय होतात, इलेक्ट्रॉन काय होतात, ट्रान्सफर होतात. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता हे ट्रान्सफर झाल्यानंतर हा ग्लास रॉड, आता यांच्याकडे काय असतं, इक्वल प्रमाणामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतात. आता ग्लास रॉड मध्ये ऍटम्स आहे आणि ऍटमचं स्ट्रक्चर आपण मगाशी डिस्कस केलं. इन ऍटम द नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर्स ऑफ प्रोटॉन. दॅट मीन्स पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू ऑल्सो निगेटिव्ह चार्ज. म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह आहे तेवढाच काय असतो, निगेटिव्ह. आणि जर का ह्या ग्लास रॉड मधून जर इलेक्ट्रॉन सिल्क क्लॉथ वर जर गेलेले असतील तर याचा अर्थ असा होतो का ग्लास रॉड वरल्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. आणि कमी जर झाली असेल तर इथं कोणता चार्जेस वाढलेला आहे, प्लस चार्जेस. म्हणजे हा या ग्लास रॉड वर कोणता चार्जेस जास्त झालेला आहे, प्लस चार्ज जास्त झालेला आहे. बरोबर, आणि प्लस चार्ज जर जास्त झालेला असेल तर आपण म्हणणार आहे ही बॉडी कशी आहे, पॉझिटिव्ह चार्ज बॉडी. बरोबर, त्या बॉडीला आपण म्हणणार आहे पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. आणि सिल्क क्लॉथ वर जर इलेक्ट्रॉनची संख्या जर जास्त असेल तर आपण सिल्क क्लॉथला काय म्हणणार आहात, निगेटिव्ह चार्ज बॉडी. म्हणजे याला कोणती बॉडी म्हणणार आहोत, निगेटिव्ह चार्ज बॉडी. असं कशामुळे घडतं, तर फ्रिक्शन मुळे. म्हणजे तुम्ही जनरली बघतात का आपण हात एकमेकावर जर घासले तर हात गरम होतात. गरम होण्याची कारण काय आहे, जशा दोन वायरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्यावेळी तुम्ही एकत्र आणतात त्यावेळेस तिथं काय होतात, स्पार्किंग होते. स्पार्किंग म्हणजे काय होतात, चार्जेस एकमेकाला न्यूट्रलाइज करतात, अदरवाइज दे गेट ट्रान्सफर टू इच अदर. कदाचित काय होऊ शकतं, ते एकमेकाकडे काय होतात, ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणून तिथं स्पार्किंग आपल्याला दिसते. हातामध्ये स्पार्किंग होणार नाही, हातामध्ये स्पार्किंग मात्र होणार नाही, कारण तिथले चार्जेस जे आहेत ते मूव्ह होत नाही, ते स्टेबल. फार तर फार काय होईल, गरम होतील. गरम होत आहे म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही हात रब करतात हिवाळा आणि थंडीमध्ये, बरोबर आहे, कोल्ड सीझन मध्ये ज्यावेळी तुम्ही हात एकमेकावर रब करतात त्यावेळेस हात गरम होतात. गरम होतात याचा काय अर्थ आहे, तर मिलियन्स बिलियन्स ऑफ चार्जेस आर ट्रान्सफर टू इच अदर हँड. एकमेका म्हणजे काय होतात, एकमेकाच्या असलेल्या हातांवर काय होतात, त्या ट्रान्सफर होतात. आणि त्यामुळं स्पार्क न होता तिथं काय होती, हीट जनरेट होते. शेवटी चार्जेस हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना काहीतरी घटना या घडतात. ओके, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफर ऑफ चार्जेस. हे चार्ज ट्रान्सफर होण्याचं फार मोठं माध्यम आहे. चार्ज ट्रान्सफर होत आहे याचा उपयोग आता अलीकडं डीएनए शोधण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वस्तूला जर हात लावलेला आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पेन आहे, हा पेनला जर तुम्ही हात लावला आणि हात ठेवून दिला एका ठिकाणी
तर ह्या पेनला कुणी हात लावलेला आहे हे सुद्धा आपल्याला शोधता येतं. कशामुळं? कारण आपल्या हाताला असलेले इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन आपली जी रचना आहे ती काय होते, पेनवर काय होते, ट्रान्सफर होऊ शकते आणि त्या ट्रान्सफर झालेल्या चार्जेस वरून आपण शोधू शकतो का याचा डोनर कोण आहे. म्हणजे ही इथपर्यंत टेक्नॉलॉजी काय झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे. म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंट असतं जे पोलिसांच्या डिपार्टमेंट मधलं, म्हणजे आपल्या संरक्षण डिपार्टमेंटमध्ये जे डिपार्टमेंट असतं फॉरेन्सिक, म्हणजे तिथं बारीक सारीक गोष्टींचं संशोधन केलं जातं एखादा गुन्हेगार शोधण्यासाठी. तिथे या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू शकतो. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, ट्रान्सफर ऑफ ॲटम्स, हे कोणाचे आहेत हे शोधता येऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला काय सांगायचं आहे येते का तुमच्या लक्षात? ट्रान्सफर ऑफ DNA, त्याला ते DNA ट्रान्सफर होतात, त्याला ट्रान्सफर ऑफ DNA होतात. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी या काय करता येतात आपल्याला फाइंड आउट करता येतात. तसंच घटना काय झालेली इथं घडलेली. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघू याचा परिणाम काय होतो. तर काय होणार याचा परिणाम, ते स्मॉल पीसेसला काय करतात, अट्रॅक्ट करतात. याचा अर्थ असा होतो तर याच्यावर कोणती तरी एक वेगळी प्रॉपर्टी निर्माण झाली ग्लास रॉडवर, आणि ग्लास रॉडच्या ऐवजी जर तुम्ही इथे ग्लास रॉडच्या ऐवजी जर तुम्ही प्लास्टिक रॉड घेतला तर प्लास्टिक रॉडचं सुद्धा तसंच घडतं. तर प्लास्टिक रॉड सुद्धा एखाद्या स्मॉल पीस ऑफ पेपर म्हणजे छोटी छोट्या तुकड्यांकडे नेला, याच्या आपल्या कागदाचे जे छोटे छोटे तुकडे असतात त्यांच्या जवळ नेला तर ते पण अट्रॅक्ट करतं. मग परिणाम असा आहे, जर दोन्ही रॉडवर जर चार्जेस येत असेल तर दोन्ही रॉड एकत्र केल्यानंतर काय झालं पाहिजे, त्याची पॉवर वाढली पाहिजे ना. पण घटना अशी होते, प्लास्टिक आणि ग्लास रॉड जर एकमेकाच्या जवळ नेले आणि ते रॉड कदाचित जर तुम्ही कागदाच्या पीसेस जवळ नेले तर ते कागदाच्या पीसला अट्रॅक्ट करत नाही. का अट्रॅक्ट करत नाही, असं का घडलं? तर याचं कारण असं का दोघांवर असलेले चार्जेस हे वेगवेगळे असतात. ग्लासवर निर्माण होणारा चार्जेस हा पॉझिटिव्ह असतो आणि प्लास्टिकच्या या रॉडवर निर्माण होणारा चार्जेस हा निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जर एकत्र आले तर ते एकमेकांना काय करतात, न्यूट्रल करतात. न्यूट्रल केल्यानंतर कुठल्याही कागदाच्या तुकड्याला ते काय करत नाही, अट्रॅक्ट करत नाही. आणि ह्या प्रयोगावरून फॉर धिस एक्सपेरिमेंट वी कॅन से दॅट इन धिस युनिवर्स ओनली 2 टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट. अगदी तिसरा एक चार्जेस आहे थर्ड वन, पण त्याच्यावर चार्ज नाही. काय बोलतोय, तो एक पार्टिकल्स आहे न्यूट्रॉन, पण त्याच्यावर चार्ज नाही. पण चार्ज असलेले जगामध्ये फक्त दोनच पार्टिकल आहे, एक आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. पॉझिटिव्हला आपण म्हणणार आहे प्रोटॉन्स आणि निगेटिव्ह चार्ज असलेल्या पार्टिकलला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन्स. ओके, येते का लक्षात? म्हणजे फ्रँकलिन नावाचा जो सायंटिस्ट होता त्यानं हेच सांगितलेले, जगात दोनच गुणधर्म आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हला म्हणायचे प्लस, निगेटिव्हला म्हणायचे मायनस. आता ही जे दोन चार्जेस आहे मित्रांनो, याच्यामध्ये कोण चांगला कोण वाईट हा प्रकार नाही. आपल्या जनरली बोलण्यातून आपण म्हणतो तो माणूस निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह बोलणारा माणूस चांगला, निगेटिव्ह बोलणारा माणूस वाईट, हे झालं आपला व्यवहार आहे. पण इथं पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काहीतरी चांगला चार्ज आहे आणि निगेटिव्ह म्हणजे काहीतरी वाईट, असाचा प्रकार नाही. हे दोन वेगळे गुणधर्म आहेत. नावं काय द्यायची, तर नावं जर एकमेकाला जर कॅन्सल करत असेल, असे दोन गुणधर्म म्हणून काय म्हणायचं, तर एकमेकाला कोण कॅन्सल करू शकतं, तर जेवढे मिळवले तेवढे जर तुम्ही सबट्रॅक्ट केले तर असलेली संख्या काय असते, असलेली संख्या आहे तेवढीच राहते, म्हणजे न्यूट्रल, त्याच्यात काही बदल नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे की एकमेकाला काय करतात, हे न्यूट्रल करतात. म्हणजे एकाला म्हणायचं प्लस,
जेवढा वाढवला तेवढाच कमी होतो, एकत्र जवळ आणले का म्हणून एकाला प्लस म्हणायचं एकाला निगेटिव्ह म्हणायचं, ही गुणधर्म आहे, ही काय कॅरेक्टरिस्टिक आहे. हा ओके, म्हणजे पॉझिटिव्ह काही वेगळं आहे, निगेटिव्ह काही वेगळं असातला भाग नाही, दोघांकडे ताकद ही सारखीच आहे. ओके, दोघांची टेंडन्सी ही सारखीच आहे, दोघंही काय करतात स्मॉल पीस ऑफ पेपरला अट्रॅक्ट करतात. ओके, नेक्स्ट स्लाइड बघू आपण. नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन एवढं सांगतो आणि आपण इथं थांबूया, आपला वेळ संपलेला आहे. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन यामध्ये काय आहे बघा, यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, इट स्टेट दॅट इलेक्ट्रिक चार्ज कॅन नायदर be created or nor be destroyed, but it is can be transferred from one part to another part or other part of system, so that total charge on isolated system remain constant. अतिशय सोपं आहे कळायला, फार काय अवघड नाही. बघा काय आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, आपल्याला काय सांगतं बघा. एक प्रयोग केला तुम्ही, फॉर एक्झाम्पल इथं मी एक खोली काढलेली, ही झाली एक खोली बरं का, त्याला एक दरवाजा काढतो समजण्यासाठी, हा झाला आपला दरवाजा. आता समजून घ्या बरं का, पेंटिंग एवढं चांगलं आहे माझं. हा एक दरवाजा आणि एक खिडकी, आणि या खिडकीमध्ये मध्ये काही रूम्स असेल, म्हणजे हे घर काय बाउंडेड आयसोलेटेड आहे बरोबर. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये तुम्ही हा एक प्रयोग केला, काय बघा इथं एक उलन आहे, म्हणजे सिल्क कापड घेतलं त्याच्यावर 100 काय चार्जेस आहे, किती चार्जेस आहे एकूण टोटल 100 चार्जेस आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह धरून किती चार्जेस आहे 100 चार्जेस आहे, 50 पॉझिटिव्ह 50 निगेटिव्ह. आणि एक ग्लास रॉड घेतला, मला कॉन्झर्वेशन लॉ सांगायचा आहे बरं का, एवढा सांगून मी थांबून घेणार आहे. याला म्हणतात ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत, मराठीमध्ये याला म्हणतात ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत. आता काय सांगतो बघा, याच्याकडे सुद्धा काय आहे ग्लास रॉड आहे, त्याच्याकडे सुद्धा किती चार्जेस आपल्याकडं 100, ग्लास रॉड का 100 आहे आणि प्लस मायनस मिळून, आणि कोणाकडे सिल्क क्लॉथ का किती आहे 100चे बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रिक्शन घडून आणतात म्हणजे रब करतात त्यावर घासतात, त्यावेळेस काय घटना झाली, पुढची घटना अशी, ज्यावेळेस तुम्ही रब केलं त्यावेळेस सिल्क क्लॉथवर, म्हणजे सिल्क क्लॉथ आहे त्याच्यावर किती चार्जेस जमा झाले, त्याच्यावर सिल्क क्लॉथवर जमा झाले चार्जेस 150. म्हणजे सिल्क क्लॉथ काय असतो निगेटिव्ह, म्हणजे 50 इलेक्ट्रॉन काय झाले या ग्लास रॉड मधून काय झाले ट्रान्सफर कोणाकडे झाले सिल्क रॉड कडे. आता सिल्क रॉड कडे आफ्टर रबिंग किती चार्जेस आहे 150. त्यानंतर ग्लास रॉड कडे किती चार्जेस आहे, ग्लास रॉड कडे राहिलेले चार्जेस आहे ते म्हणजे 50. बघा आता चार्जेस एका जागेवरून दुसऱ्या जागी गेले का रे मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला सांगा बरं, चार्जेस एका जागेवरून दुसऱ्या जागी गेले का. हो, चार्जेस एका जागेवरून दुसऱ्या जागी गेले, जिथे 100 होते तिथे 50 झाले, जिथे 100 होते आणि जिथे 100 होते तिथे काही ठिकाणी 150 पण झाले, म्हणजे 150 झाले. म्हणजे चार्जेस मध्ये काय झाले, चार्जेस मध्ये बदल झाला बरोबर. 1 मिनिट, हो चार्जेस मध्ये काय झाला बदल झाला. ओके, तर ह्या सिस्टीम साठी ह्या घरासाठी टोटल चार्ज किती होते एक्सपेरिमेंट करण्यापूर्वी म्हणजे काय रब करण्यापूर्वी टोटल चार्ज किती होते ह्या सिस्टीम साठी. सिस्टीम म्हणजे हे घर
ज्याच्यामध्ये ही घटना घडते ती सिस्टीम ओके ती आयसोलेटेड म्हणजे बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरून कोणी मध्ये येऊ शकत नाही, अशी सिस्टीम म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम. त्या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये हा प्रयोग केला तुम्ही तर बघा तुम्हाला काय बघायला मिळतं, प्रयोग होण्यापूर्वी किती चार्जेस होते, 100 + 100 किती झाले 200 बरोबर. आणि प्रयोग झाल्यानंतर किती चार्जेस रे, घटना घडली तरी चार्जेस किती राहिले 200 म्हणजे जी 150 + 50 हाऊ मेनी चार्जेस 200 ओके. म्हणजे किती चार्जेस आहे 200. म्हणजे घटना घडण्यापूर्वी 200 चार्ज होते आणि घटना घडल्यानंतर किती चार्ज शिल्लक राहिले 200 राहिले. म्हणजे याचा अर्थ असा होतो आपण चार्जेस बदलले नाही, निर्माण केले नाही, त्यांचा आपण काय केला विनाश सुद्धा केला नाही किंवा आपण ते लुप्त करू शकलेलो नाही. फक्त काय करू शकलेलो आहे ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अदर पार्ट. बघा इथं काय लिहिलेले बघा त्या लॉ मध्ये, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही काय करू शकला फक्त ट्रान्सफर करू शकलेला आहे. पण आयसोलेटेड सिस्टीम मध्ये चार्जेस कसे राहिलेले कॉन्स्टंट सुरुवातीला होते तेवढेच राहिलेले, फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चार्जेस काय झालेले ट्रान्सफर झालेले. आणि दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. त्याला काय म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज ओके. मेकॅनिकलचे जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी त्यांचं नाव आणि रोल नंबर टाका, ज्यांनी टाकलेला नसेल अजूनपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकलच्या. ठीक आहे, याला म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ लॉ. ओके, आपला वेळ संपलेला आहे. ठीक आहे, पुढच्या लेक्चर मध्ये परत पुढचा आपण टू बी कंटिन्यू करू. सर्वात महत्वाचं आपण ग्लास रॉड बघितला, सिल्क क्लॉथवर